नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.आर. टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज ग्रामसेवकचा कृषी घटक पाठ 3 आपण बघणार आहेत। तो म्हणजे कोणता टॉपिक, खडक व खनिजे पदार्थ, त्या आज आपण बघणार आहे। त्याच्यामध्ये खडक म्हणजे काय? खडक हे खनिज पदार्थांचे हाड मास आहेत, ज्यात एक किंवा अधिक खडक तयार करणारे खनिजे असतात। उदाहरणार्थ ग्रॅनाइट, क्वार्ट्ज वगैरे। त्याच्यानंतर पेट्रोलॉजी या शाखेमध्ये खडकाचा अभ्यास केला जातो, त्याला काय, त्याला पेट्रोलॉजी असे म्हटलं जातं। ज्या शाखेमध्ये खडकाचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं, त्याला पेट्रोलॉजी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर खडकांचे प्रकार, त्याच्यामध्ये खडकांचे मुख्य 3 प्रकार आहेत। पहिला अग्निजन्य खडक, त्याला इंग्लिशमध्ये इग्नियस रॉक असं म्हटलं जातं। हा खडक मॅग्मा शीतकरण आणि एकत्रीकरणाने तयार होतो। कशामुळे? मॅग्मा शीतकरणाच्या एकत्रीकरणामुळे हा अग्निजन्य खडक किंवा इग्नियस खडक तयार होतो। याचे उदाहरण व्यवस्थित लक्षात ठेवा, उदाहरणच विचारले जातात। ग्रॅनाइट, बेसाल्ट, गॅब्रो। त्याच्यानंतर अग्निजन्य खडकामध्ये आणखी 2 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पहिला काय, प्लुटॉनिक रॉक्स किंवा प्लुटॉनिक खडक। जेव्हा मॅग्मा थंड होतो आणि पृथ्वीच्या कवचातच हळूहळू स्फटिक बनतो, त्याला काय, त्याला प्लुटॉनिक खडक असे म्हटलं जातं। म्हणजे आपल्या पृथ्वीमध्ये जास्त खाली काय आहे, जास्त खाली मॅग्मा आहे आणि तो कधी कधी मॅग्मा वरती येतो। वरती येत असताना उदाहरणार्थ ही पृथ्वी आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग आहे। ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये काय भरपूर मॅग्माच्या हालचाली वगैरे होत असतात। तर हा मॅग्मा पृथ्वीच्या काही कालांतराने पृथ्वीच्या हळूहळू वरती येतो, पण पृष्ठभागावर न येता इथंच येऊन हा मॅग्मा काय थंड होतो। हा मॅग्मा इथंच येऊन थंड होतो, त्याला प्लुटॉनिक खडक किंवा प्लुटॉनिक रॉक्स असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर दुसरा ज्वालामुखी खडक किंवा व्होल्कॅनिक रॉक्स। पृथ्वीच्या पृष्ठभागावर मॅग्माचे एकत्रीकरण होऊन हा खडक तयार होतो। उदाहरणार्थ बेसाल्ट। पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या मॅग्माला काय म्हटलं जातं, लावा असं म्हटलं जातं। आता ज्वालामुखी खडक किंवा व्होल्कॅनिक रॉक्स म्हणजे काय? हा उदाहरणार्थ हा मॅग्मा आहे, हा पृथ्वीच्या खूप अंतरामध्ये हा मॅग्मा आहे। काही दिवसाने काय ज्वालामुखी वरती येतात, वरती येत असताना ते काय पसरतात, आपल्या पृथ्वीवरती पृथ्वीवरती पसरल्यानंतर काही वेळाने काय हा मॅग्मा थंड होतो आणि त्या मॅग्मापासून एक काय खडक तयार होतो, त्याला काय म्हटलं जातं, त्याला ज्वालामुखी खडक किंवा व्होल्कॅनिक रॉक्स असं म्हटलं जातं। आता प्लुटॉनिक खडक आणि ज्वालामुखी खडक म्हणजे हा पृथ्वीच्या अंतर्गतच जो मॅग्मा थंड होतो तो कोणता, तो प्लुटॉनिक खडक। आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन जो मॅग्मा थंड होऊन त्याच्यापासून जो खडक होतो तो काय, तो ज्वालामुखी खडक किंवा व्होल्कॅनिक रॉक असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर गाळाचे खडक, त्याला इंग्लिशमध्ये सेडिमेंटरी रॉक्स असं म्हटलं जातं। हा खडक पूर्वीचे खडक म्हणजे कोणता, अग्निजन्य खडक, खनिजे आणि जीव यांचे संचय होऊन सेडिमेंटेशनद्वारे तयार होतो। म्हणजे गाळाचा खडक म्हणजे याच्यापासूनच तयार झालेला आहे। ह्या अग्निजन्य खडकापासूनच हा गाळाचा खडक तयार झालेला आहे। त्याचे उदाहरण काय, सँडस्टोन, शेल आणि लाइमस्टोन हे त्याचे उदाहरण आहेत। आता याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगतोय। आता गाळाचे खडक म्हणजे काय? उदाहरणार्थ हा अग्निजन्य खडकाचा हा काय ज्वालामुखी खडक किंवा व्होल्कॅनिक खडक आहे, बरोबर। खूप पाऊस पडल्यानंतर
खूप पाऊस पडल्यानंतर हा काय थोडा थोडा हा खडक वगैरे, थोडा खडक माती वगैरे ही वाहून जाणार, ही नदी आहे, ही वाहून गेल्यानंतर ही नदीच्या पात्रामध्ये किंवा नदीच्या काठ्याला हळूहळू माती वगैरे साचते. हळूहळू माती वगैरे साचत असताना काही दिवसाच्या कालांतराने म्हणजे लाखो हजारो वर्षांनी इथं हा दाब पडत असतो. आणखी पाऊस पडतो, माती दगड वगैरे वाहून आणतं आणि इथं साचत जात असताना काही वर्षाने, काही हजारो वर्षाने इथं जास्त दाब पडल्यामुळे ह्या खाली खडक तयार होतो. म्हणजे हा कोणता खडक? हा गाळाचा खडक किंवा सेडिमेंटरी रॉक्स असं म्हणता येईल. त्याला उदाहरण वगैरे सॅनस्टोन, शेल आणि लाईमस्टोन. त्याच्यानंतर रूपांतरित खडक, त्याला मेटामॉर्फिक रॉक्स वगैरे म्हटलं जातं. आग्नेय गाळाचा खडक व जुना रूपांतरित खडक, ज्यामध्ये मूळ खडक तयार झाला त्यापेक्षा वेगळ्या तापमानाचा दाब, पाणी, उष्णता याचा खडकावर परिणाम होऊन रूपांतरित खडक तयार होतो. म्हणजे रूपांतरित खडक ह्याच दोन प्रकार खडकापासून बनलेला असतो. अग्निजन्य खडक आणि गाळाचं खडक. ह्याच खडकांपासून कशाचा दाब पडल्यानंतर, आपला तापमानाचा दाब पडल्यानंतर, त्याच्यानंतर पाणी, उष्णता वगैरे याचा काही परिणाम होऊन रूपांतरित खडक वगैरे तयार होतो. आता उदाहरणार्थ ह्या गेनिस खडकापासून ग्रॅनाइट खडक तयार होतो. ह्या शिस्ट खडकापासून बेसाल्ट किंवा शेल खडक तयार होतो. ह्या क्वार्ट्झाइट खडकापासून क्वार्ट्ज खडक तयार होतो आणि ह्या स्लेट खडकापासून शेल खडक तयार होतो. त्याच्यानंतर मार्बल खडकापासून लाईमस्टोन खडक तयार होतो. त्याच्यानंतर सिलिका सामग्रीनुसार खडकाचे वर्गीकरण, म्हणजे सिलिका याच्यानुसार खडकाचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये आम्ल खडकामध्ये सिलिका किती टक्के असतं? 65 ते 70% असतं. त्याच्यानंतर मध्यवर्ती खडक, त्याच्यामध्ये कोणतं 55 ते 65% सिलिका असतं आणि जो मूळ खडक वगैरे असतो 40 ते 55% सिलिका वगैरे असतो. त्याचे हे उदाहरण दिलेले आहेत. हे उदाहरण दिलेले आहेत. आम्ल खडक कोणते? सॅनस्टोन, ग्रॅनाइट, गिनीस, त्याच्यानंतर त्याच्यानंतर राओलाइट, त्याच्यानंतर पेग्माटाइट, त्याच्यानंतर मध्यवर्ती डायराइट, शायनाइट आणि ॲडेसॉइट. त्याच्यानंतर मूळ खडक लाईमस्टोन, बेसॉल्ट, गॅब्रो, डायबेज. अशा प्रकारे हे सिलिकावरनं खडकांचे वर्गीकरण. त्याच्यानंतर खनिजे बघूया. त्याला इंग्लिशमध्ये मिनरल्स असं म्हटलं जातं. खनिजे ही निश्चित रासायनिक रचना आणि स्फटिक रचना असलेला नैसर्गिकरित्या घडणारे घनपदार्थ असतात. यामध्ये 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार प्राथमिक खनिजे, त्याला प्रायमरी मिनरल्स म्हटलं जातं. हे खडकाचे मूळ घटक आहेत. उदाहरणार्थ फेल्डस्पार, आर्थोक्लेज, क्वार्ट्ज, बायोटाइट, मेस्कोवाइट, अल्बाइट. त्याच्यानंतर खनिज पदार्थाचा दुसरा प्रकार दुय्यम खनिजे, सेकंडरी मिनरल्स म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. प्राथमिक खनिजे आणि खडक यांच्यातील बदलातून तयार होतात. उदाहरणार्थ क्युओलोनाइट, इलाइट, जिओथाइट, कॅल्साइट, जिप्सम, डोलोमाइट आणि गिप्साइट हे त्याचे उदाहरण आहेत. खनिजांची झीज, उशिरा झीज होणारे खनिजे, उदाहरणार्थ क्वार्ट्ज सर्वात उशिरा झीज होतो. त्याच्यानंतर मेस्कोवाइट, साधारण झीज होणारे खनिजे, त्याच्यामध्ये फेल्डस्पार आणि बायोटाइट. लवकर झीज होणारे खनिजे ऑगाइट, हॉर्नब्लेड, ऑलिव्हिन,
कॅल्साइट हा सर्वात लवकर झीज होणारे खनिज आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक म्हणजे मृदा निर्मितीचे घटक. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत, निष्क्रिय घटक आणि सक्रिय घटक. निष्क्रिय घटक इंग्लिशमध्ये पॅसिव्ह फॅक्टर असं म्हटलं जातं. या घटकामध्ये मृदेचे वस्तुमान निर्माण करणाऱ्या व त्यास प्रभावित करणाऱ्या घटकांचा समावेश होतो. त्याची भूमिका निष्क्रिय म्हणजे अप्रभावी असते. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत? पहिला घटक जनक खडक, दुसरा भूरचना, तिसरा काळ. त्याच्यानंतर दुसरा घटक सक्रिय घटक, त्याला ॲक्टिव्ह फॅक्टर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. मृदा वस्तुमानावर क्रिया करण्यासाठी ऊर्जा पुरवणाऱ्या घटकांना सक्रिय घटक असे म्हणतात. याच्यामध्ये पहिला घटक म्हणजे हवामान, दुसरं सजीव किंवा जीवावरण. त्याच्यानंतर मृदा निर्मितीच्या घटकांचे वर्णन जेनी या शास्त्रज्ञाने एका समीकरणाच्या स्वरूपात मांडले आहे. त्यास जेनीचे मृदा निर्मितीचे समीकरण असं म्हटलं आहे. हे त्याचं समीकरण आहे. कोणाचं? जेनीचं समीकरण आहे. S = F इन ब्रॅकेट ClORPT ब्रॅकेट पूर्ण S = मृदा, त्याला इंग्लिशमध्ये सॉईल असं म्हटलं जातं. F = घटकांची बेरीज, इंग्लिशमध्ये फॅक्टर. Cl हवामान, त्याला क्लायमेट म्हटलं जातं. O = जीवावरण, त्याला बायोस्फिअर म्हटलं जातं. R = भूरचना, रिलीफ किंवा टोपोग्राफी म्हटलं जातं. P = जनक खडक, पॅरंट मटेरियल म्हटलं जातं. T = काळ किंवा वय, टाईम किंवा एज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक मृदा निर्मितीची प्रक्रिया, ह्युमिफिकेशन. सेंद्रिय द्रव्याचे रूपांतर ह्युमसमध्ये होण्याच्या प्रक्रियेला ह्युमिफिकेशन असे म्हणतात. आता सेंद्रिय द्रव्य म्हणजे काय? झाडांचा जो पालापाचोळा असतो तो जमिनीमध्ये काय कुजणे म्हणजे त्याचं हुमस तयार होणे, म्हणजे झाडांचा पालापाचोळा जमिनीमध्ये कुजणे म्हणजे हुमस तयार होणे. या प्रक्रियेला ह्युमिफिकेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं एल्युएशन. झिरपणाऱ्या पाण्याबरोबर मृदेतील खनिज द्रव्ये, क्षार इत्यादी घटक द्रावण्याच्या किंवा मृदेच्या वरच्या थरातून खालच्या थरात स्थानांतरित होण्याच्या क्रियेस एल्युएशन असं म्हटलं जातं. वरच्या ज्या थरातून ही द्रव्ये बाहेर पडून खाली जातात त्या थरास इल्युवियल होरिझोन असे म्हणतात. इल्युवियल होरिझोन कोणता? ए किंवा ई असतो. त्याच्यानंतर इल्युएशन प्रक्रियेद्वारे वरच्या थरातून खालच्या थराकडे झिरपणारी मृदा द्रव्ये खालच्या थरात निक्षेपित होणाऱ्या प्रक्रियेस इल्युएशन असे म्हणतात. या निक्षेपणातून निर्माण होणाऱ्या थरास इल्युवियल होरिझोन असे म्हणतात. इल्युवियल होरिझोन बी होरिझोन असतो. त्याच्यानंतर चौथा होरिझोनेशन. मृदा उच्छेदनामध्ये विविध आडवे थर निर्माण होण्याच्या प्रक्रिया म्हणजे होरिझोनेशन होय. तर मृदा निर्मितीच्या विशिष्ट प्रक्रिया, त्याच्यामध्ये पहिली प्रक्रिया कॅल्सिफिकेशन. मृदेतील कॅल्शियमचे व मृदाजलातील कार्बोनिक ॲसिडची अभिक्रिया होऊन शेवटी कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. कॅल्शियम कार्बोनेटच्या संचयनातून कॅल्सिक थर तयार होतो. त्यांचे संचयन एखाद्या थरात होण्याची प्रक्रिया म्हणजे कॅल्सिफिकेशन. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट साचणे म्हणजे कॅल्सिफिकेशन होय. त्याच्यानंतर कॅल्सिफिकेशन ही क्रिया कॅल्सिफिकेशनच्या विरुद्ध असून त्यामध्ये मृदेच्या एखाद्या थरातून कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम आयन्स बाहेर काढून लिचिंगद्वारे खाली नेण्याच्या प्रक्रियेस डिकॅल्सिफिकेशन असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम आयन बाहेर निघून जाणे त्याला काय म्हटलं जातं? त्याला डिकॅल्सिफिकेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पोर्झोलायझेशन.
या प्रक्रियेमध्ये मृदेतील काही सिस्की ऑक्साईड व क्ले खनिजांशी अभिक्रिया करून सेंद्रिय सिस्की ऑक्साईड व सेंद्रिय क्ले कॉम्प्लेक्सेस निर्माण होतात। ती पाण्यात विद्राव्य असल्याने झिरपणाऱ्या पाण्याबरोबर मृदा उच्छेदाच्या सर्वात खालच्या थरात जाऊन साचतात, म्हणजे काय पोर्झोलायझेशन होय। पोर्झोलायझेशन थोडक्यात काय सिस्की ऑक्साईड साचणे, काय सिस्की ऑक्साईड साचणे म्हणजे काय पोर्झोलायझेशन। त्याच्यानंतर लॅटरायझेशन। लॅटरायझेशन म्हणजे जांभी मृदा तयार होण्याची प्रक्रिया होय। लॅटरायझेशनमध्ये वरच्या थरातून सिलिकाची लिचिंग होते, मात्र सिस्की ऑक्साईडचा वरच साचून राहते। लॅटरायझेशन म्हणजे काय जांभी मृदा तयार होणे होय। त्याच्यानंतर सलायनायझेशन। सलायनायझेशन म्हणजे शार्पड मृदा तयार होण्याची प्रक्रिया होय। या प्रक्रियेत मृदेमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम व पोटॅशियम सल्फेट व क्लोराइड्स स्वरूपात क्षारांचे संचय होते। म्हणजे सलायनायझेशन म्हणजे काय क्षारांचे संचय होणे होय, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर। त्याच्यानंतर डिसलायनायझेशन। सलायनायझेशनच्या विरुद्ध प्रक्रिया असून त्यामध्ये साचलेल्या अतिरिक्त विद्राव्य क्षारांचा निचरा करण्याची समावेश होतो। म्हणजे क्षारांचा निचरा होणे म्हणजे काय डिसलायनायझेशन किंवा क्षार निघून जाणे म्हणजे डिसलायनायझेशन। सोलोनायझेशन किंवा अल्कनायझेशन। सोलोनायझेशन किंवा अल्कनायझेशन सोडियम आयनांचे संचयन होऊन सोडिक सॉइल तयार होते। काय सोडिक सॉइल तयार होते, त्याला सोलोनायझेशन असे म्हणतात। नंतर सोलोडायझेशन किंवा त्याला डिअल्कानायझेशन म्हटलं जातं। सोलोडायझेशन किंवा डिअल्कालायझेशन यामध्ये क्ले कणांच्या विनिमय साइट्स स्वरूपात सोडियम आयन मुक्त होतात, म्हणजे सोडियम आयन निघून जातात, त्याला सोलोडायझेशन किंवा डिअल्कानायझेशन असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर ग्लेइजेशन निळसर किंवा राखाडी रंगाचा थर तयार होतो। असा थर मृदा उच्छेदाच्या खालच्या भागात जणक खडकाचा वर तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे ग्लेइजेशन होय। निळसर आणि राखाडी रंगाचा थर तयार होतो म्हणजे काय ग्लेइजेशन होय।